एक मिनिट, शहापूर संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. एक एक्स्ट्रा खेळाडू आल्याशिवाय मॅच चालू होणार नाही. इथे आम्हाला गुणलेखन करायचं आहे. स्पर्धा ही लाईव्ह आहे. तलावपाडा संघाचे कुठलाही फलंदाजाने 5 चेंडू 5 जर चौकार आणले तर जाडूभाई यांच्याकडून 200 रुपये. गोलंदाज उस्मान, एक दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय, उस्मान नामात्र गोलंदाज आहे. शहापूर एक लांबचा प्रवास करून इथे आलेले आहेत. फलंदाजी तलावपाडा संघ, तुम्हाला विनंती असेल की तुमचा देखील एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. 2 फलंदाजांची नावं सांगायची आहेत. तुषार आणि राहुल, आणि एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर उस्मान. टेनिस क्रिकेट मध्ये उस्मान पटेल ॲज अन बॅटर तुम्ही पाहिलाय. आता मात्र अंडरआर्म क्रिकेट मध्ये उस्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आगळी वेगळी शैली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार उस्मान. ओ क्या बात आहे, सुपर, अतिशय छान गोलंदाजी. चला, प्रेक्षकांचा नजरा 4 चेंडू आणि 4 विकेट घेतले उस्मानने, तर जाडूभाई यांच्याकडून 200 रुपये. बघा सुंदर, इथे प्रत्येकाला बक्षीस आहे. जो चांगलं खेळणार त्याच्यासाठी मात्र MS11 तारापूरचे आमचे प्रतिनिधी आहेत, ते मात्र बक्षीस लावत आहेत. पहिला चेंडू डॉट, उस्मान गोलंदाजी मार्कवर. शहापूर वरून मात्र लांबचा प्रवास. वाव, सुपर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू आणि 2 डॉट. सुंदर सुरुवात. युसुफभाई हे मात्र आमच्याकडून स्टेज बोलून रजा घेतात, परंतु क्रिकेटचे ते देखील दर्दी आहेत. बहुसंख्य आतापर्यंत इथे ओपन होत नाही आहेत. चेंडू मात्र आपण पाहू शकाल सलग 2 डॉट आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. उस्मान गोलंदाजी मार्कवर. ओव्हर दी स्टंप्स, पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी उस्मान तयार. वाव, सुपर. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. बघा, एक सोडण्याची शैली जी आहे ती प्रेक्षकांना वेधून घेणारी आहे. अतिशय सुंदररित्या ही मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आणि 3 डॉट. करण आपल्याला पाहायला मिळतोय. माही माहितीचा चॉकलेट बॉय, दांडेकर कॉलेजच्या मुलींचा राहिलेला वॉलपेपर, अर्थातच करण. मॅच थोडस डिले होत आहे, थोडीशी घाई करत चला. उस्मान थोडस वय जास्त जाईल मित्रा. या वयचा फटका चांगला आहे. तिथे देखील क्षेत्ररक्षण. लात मारीन तिथे पाणी काढीन असं मात्र आपल्याला पाहायला मिळालं. जिथे पाय आला आणि तिथे चेंडू स्टॉप झाला. क्या बात आहे, सुपर. नशिबाची साथ. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 4 चेंडू आणि 1 धावा. तलावपाडा संघ एका बाजूला आहे, गावदेवी गावठण तलावपाडा, आणि एका बाजूला आपण पाहू शकाल भाईजान वॉरियर शहापूर अकीब. या वेळेस दांडी गोल, सुपर. जाडूबाईंना मात्र हा चेंडू खूप जास्त मनमोहित झालेला आहे. ह्या गोलंदाजाला पुढे संधी मिळणार. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 1 धाव धावफलकावरती लागली जाते. कुठेतरी फलंदाजांना कर्दन काळ राहील. हा मात्र गोलंदाजीचा अटॅक खूप सुंदररित्या मात्र गोलंदाजी उस्मानच्या माध्यमातून. रकीब 11 शहापूर. रकीब 11 शहापूर असा मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घाई करा. वंच समीर, वेळ थोडा जास्त जातो आहे, आपल्याला आणखीन बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत, तर थोडीशी घाई करला संघात. एक संघ फायनलिस्ट झालाय, अर्थातच आगवन. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू. चला, षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा जाऊन पोहोचतायत. एक जाऊया संगीत कक्षात आणि ऐकूया डीजे संदेश यांना. मी हाय कोणी सुरीला नाही.
हॅलो रकीब 11 शहापूर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर हसन आलाय. पहिली उस्मानची गोलंदाजी खूप चांगली राहिली आणि नो चेंडू असेल, नो +1 म्हणजेच धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजे 4. एकही चेंडू आतापर्यंत फेकून झालेला नाही. उस्मान याने खूप चांगली गोलंदाजी केली. आता मात्र हसन षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं असं षटक हाताळण्यासाठी सज्ज. हसन सुपर्ब, काय सुंदर गोलंदाजीचं प्रत्येकरण, अगदी वेगळ्या रीतीने ही गोलंदाजी होते. शहापूरवरून मात्र एक लांबचा प्रवास करणारे गोलंदाज आहेत, खूप लांबून आलेले आहेत. रकीब भाई यांनी मात्र या संघाला स्पॉन्सर देखील केलेला आहे. रकीब 11 तारापूर हा फटका चांगला, जरी तू चांगला गोलंदाज असला तरी देखील हा फटका त्यापेक्षाही चांगला होता. आपण पाहू शकाल धावा जाऊन पोहोचतायत, तर म्हणजेच आतापर्यंत अर्थातच 9 धावा. फुलर लेनचा चेंडू, परंतु डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डीप पॉइंट मधून निघून गेला आणि चेंडू निघून जातोय सरळ सिंगल कडे. धावसंख्या 1 ने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आकार घेईल ती म्हणजे 10 वरती. 10 ऑन द स्कोर कार्ड. फलंदाज पुन्हा एकदा तयार, डाव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज हसन तयार, दांडी गोल, सुपर्ब गोलंदाजी, प्रेक्षकांच्या नजरा खेचून घेणारी गोलंदाजी. ज्या प्रकारे विशाल पाडेल मायकोपचा गोलंदाज आहे त्याच प्रकारची ही देखील गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळते. चला जाडूबाई यांच्याकडून कुठल्याही फलंदाजाने 3 चेंडू आणि 3 चौकार आणले तर 100 रुपयाचा कॅश प्राइज. तलाव पाडा. चला आवेशबाई यांच्याकडून हॅट्रिक साठी 200 आणि जाडूबाई यांच्याकडून मात्र 100 रुपये कॅश प्राइज इथे ओपन झालेले आहे. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत षटकात 5. शेवटचा चेंडू असेल. मोतीलाल भाई यांच्याकडून 500 रुपये हॅट्रिक साठी. म्हणजे इथे गोलंदाजाचं कौतुक केलं जाते आपण पाहतोय, कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. खूप छान रीतीने आपण पाहतोय गोलंदाजी होते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी वेग जास्त, बॅट आणि बॉलचा संपर्क एकंदरीत होत नाही. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 10 धावा. यस डीजे. बाजारी लोकांच्या नजरा भरतील व तुझ्यावरी. कला कपारू करतेस नखरा, चल जाऊ बाजारी. सौच्या बाजारी लोकांच्या नजरा भरतील व तुझ्यावरी. कला कपारू करतेस नखरा, चल जाऊ बाजारी. थँक्यू सो मच, धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. बॉलर महेश, गणेश. ओके, गणेशचा पहिला चेंडू 9. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 वरती. रकीब 11 शहापूर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील 9 असेल. योग्यरित्या मात्र गोलंदाजी करावी लागेल. पुढचा होणारा मॅच एका बाजूला महेंद्र 11 तारापूर विरुद्ध श्री साई श्रद्धा एंटरप्राइजेस TTS. 2 संघांमध्ये टॉस होईल. प्लीज या टॉस साठी. हा चेंडू देखील 9 आहे. बघा खेळपट्टी इथे पुरत नाहीये. आता गोलंदाज कोण असेल? 3 चेंडू तर मात्र इथे 9 झालेले आहेत. आता गोलंदाज स्वतः नवीन बॉलर मनोज मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता गोलंदाजी मार्कवर. यावेळी हा चेंडू मात्र मनोजचा लेग स्पिनची गोलंदाजी, परंतु हा देखील वाईड असेल. परंतु वाईड आहे, नो नाही, म्हणजेच हा लाईन सुधारवू शकतो. हा आता पूर्ण प्रयत्न असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं लेट चालू मित्रांनो, आपल्याला उजेडाच्या सत्रामध्ये हे सामने संपवायचे आहेत. यावेळेस फटका अतिशय चांगला विराट प्रेम कोहलीचा कव्हर ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळाला. दर्जेदार उच्च कोडी आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण पाहिलं या कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून. धावसंख्या 18. यावेळेस
खूप सुंदररित्या मात्र हा चेंडू हाताळलाय. कमबॅक खूप छान रीतीने 2 चेंडू आणि 18 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या काळात तिसऱ्या षटकातले देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावसंख्या इथे देखील स्थिर धावसंख्या असेल ती म्हणजेच 18 वरती स्थिर. गोलंदाजी मार्कवर मनोज. हा फटका जर आपण पाहिलं तर षटकार होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक मध्ये असताना झेल देखील सुटलाय. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातं. यावेळेस आपण पाहू शकाल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खूप चांगल्या रीतीने केलंय. एका बाजूला संघ आपण जर पाहिलं तर गावदेवी गावठाण तलावपाडा आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर रकीब भाई शहापूर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. वाईटने धावसंख्या 1 आकार घेईल. 19 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू. खूप छान गोलंदाजी. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा MS तारापूर प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 ड्रम क्रिकेटला झालेली सुरुवात खऱ्या अर्थानं एक आगळ्यावेगळी सुरुवात असेल. कारण क्रिकेट जर म्हटलं तर नक्कीच आपण पाहतोय जी दिवाळी दसऱ्यानंतर शुभारंभ असतो परंतु मोतीलाल शाह यांनी मात्र खऱ्या अर्थानं या क्रिकेटला एक वेगळी सुरुवात दिली आहे. नवरात्रीच्या शुभचित्तानं ही मात्र स्पर्धा इथे आयोजित. चेंडू अतिशय चांगला. चौथ्या षटकाला देखील प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर. बॉलर हर्षल. येस, हर्षल गोलंदाजी मार्कवर आहे आणि चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. हा चेंडू मात्र वाईड असेल. एक चेंडू वाईड आल्यानंतर आता पुन्हा एकदा धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 20. फलंदाजी मार्कवर जितेनला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे जो मात्र नुकताच दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र पहिल्या चेंडूचा आस्वाद घेण्यासाठी तो देखील सज्ज असेल. 2 चेंडूंचा खेळ होतो. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिला तर आतापर्यंत 21. खऱ्या अर्थानं थोडंसं बांधून ठेवलं की काय म्हणायला हरकत नाही कारण चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजी हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे कारण शहापूर म्हटलं की तुम्हाला त्याच प्रकारचे चक्री गोलंदाज पाहायला मिळतात. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वाईड होता परंतु फलंदाजाला मोह आवरला नाही ज्याने मात्र आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहिला तेव्हा मात्र हा चेंडू जर पाहिला तर नो असेल. धावसंख्या 1 ने वर. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 22 अर्थातच 22 धावा. येणाऱ्या काळात चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या षटकातला 3. एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी जास्त झालाय. बॅटने धावा कमी आल्यात. एक्स्ट्राच्या धावा जास्त आल्यात. यावेळेस हा चेंडू देखील वेगवान वेगावर स्वार आणि चेंडू मात्र बाईकच्या स्वरूपात निघून गेलाय. सरळ धावसंख्या 1 ने आकार घेत 23. धावसंख्या 23 झालेली आहे. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय 4. येणारा शेवटचे 2 चेंडू या पहिल्या सत्रातले. नाण्याची पहिली बाजू आपण बारगून पाहतोय. हेड्सवर शहापूर मात्र क्षेत्ररक्षण करतोय. हा फटका चांगला आहे आणि तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण खराब उस्मानियाचं. धावसंख्या निघून जात आहे 4 ने पुढे अर्थातच 27 धावा. 27 ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल परिपूर्ण होतं. धावसंख्या 27 आणि 28. डबलच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 28 धावा फलकावरती आणि 29 टार्गेट असेल. पुढचा होणारा मॅच एका बाजूला साई श्रद्धा एंटरप्राइजेस TTS आणि एका बाजूला आपण पाहतो तो म्हणजेच महेंद्र 11 अर्थातच MSA हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. या टॉस साठी या. 1 2 3 4. ये
माझी बॅगेत चालू आहे बघ आणि गाडी माझी मागे आहे धन्यवाद. वेलकम पुन्हा एकदा MS11 तारापूर प्रेझेंट्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2023. 5 वाजलेले आहेत, वेळ कमी आहे, अन्यथा वेळ झाला तर षटक कपात होईल. चला वेळ जास्त जातो. समीर बिट्टू भाई जल्दी करो, थोडा घाई करो. सागर आणि नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज नाव तौसिफ. सागर आणि तौसिफ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा मॅच गुरुभाऊ टॉस करून घ्या. यावेळेस पहिल्याच चेंडूवर मात्र टॅप केलेला, परंतु अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चला टॉस साठी या. एका बाजूला TTS संघ आसिफ भाई आपला एक कर्णधार पाठवा आणि एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच आणि सोबत तुमची प्रवेश फी होऊ द्या. आमिर भाई प्रवेश फी सोबत घेऊन या. वाईट +1 धावसंख्या मात्र जर आपण पाहिलं तर इथे 2 ने आकार घेणार. धावा जाऊन पोहोचतात. 1 चेंडू आणि 3 धावा. टार्गेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय या टार्गेट जो झाला तो म्हणजेच 29 धावांचा. 9 चेंडू 9+ पुन्हा एकदा इथे 1 होईल. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 5 धावा. दिशाहीन गोलंदाजी, कुठेतरी मानसिकता भंग झाल्या गोलंदाजांची आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 5 धावा. 29 धावांचं तुम्ही एक सन्मानजनक आव्हानाकडे तुम्ही नक्कीच अग्रेसर झालात, परंतु तुमच्याकडे गोलंदाजी देखील चांगली असली पाहिजे. 23 चेंडू 24 ची गरज आहे. यावेळेस आलेला तौसिफच्या बॅटमधून चौकार. 9+4 धावा मिळतील 5 आणि 5 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच फलकावरती 10. तीन चेंडू आणि 11 धावा फलकावरती लागल्या जातात. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडू आणि 11 फलकावरती. एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच MS11 तारापूर रे गोरू आणि करण रावरे यांची मात्र खूप चांगली सुरुवात. सागर बॅक टू द डगआउट. फलंदाज इथे बाद होईल. पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजेच अर्थातच मनोज. गोलंदाजी शहापूरची खूप छान राहिली. आता फलंदाजी करत असताना देखील सुसज्ज स्थितीमध्ये. आता तुम्हाला एक मेंटॅलिटी लावून प्रेझेन्स ऑफ माइंड वाला क्रिकेट खेळावं लागेल. फक्त चौकार हे क्रिकेट नव्हे. आमिर भाई खूप छान खेळ तुमच्या माध्यमातून झालाय पहिल्या मॅच मध्ये. टॉस साठी या 9+1 म्हणजेच 2 धावा. धावसंख्या फलकावरती 13 झालेले आहेत. 4 चेंडू आणि 13 धावा. MS11 तारापूर घरच्या स्पर्धेमध्ये स्वतःच्या मैदानात आपण पाहतोय पुन्हा एकदा 9 आणि इथे मात्र जर पाहिलं तर तौसिफ याला बाद व्हावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचतात आतापर्यंत त्या म्हणजेच 14. MS11 तारापूर वॉन द टॉस. क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय घेतलं जाईल का हा देखील प्रश्न असेल. फलंदाज नवीन बॅटर जयेश. हा चेंडू देखील वाईट. पहिलं षटक संपता संपत नाही. आतापर्यंत ग्राफ जर पाहिला तर 10 चेंडू फेकून झालेले आहेत. 15 धावा धावफलकाची 14 ची गरज असेल. काय कमालीचा स्ट्रोक. क्या बात आहे. सुपर.
19 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। शेवटचा चेंडू, एकंदरीत या षटकात 11 चेंडू फेकून झालेत यावेळी समोरच्या दिशेनं, आणि जर आपण पाहिलं तर 12 चेंडूंचं षटक धावा पाहिल्या गेल्या तर त्यामध्ये लागल्या गेल्या 23। MS11 या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। TTS या संघाला अर्थातच साई श्रद्धा एंटरप्राइजेस यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। आसिफ भाई आणि अमीर भाई तुमचे फलंदाज घेऊन प्लीज या। आता लगेचच या मॅचचा स्कोर जवळपास क्लोज होत आलाय, तुम्हाला मात्र निवेदन असेल की या, कारण वेळ खूप महत्वाचा आहे। बघा हे नाईट सामने नाहीत, आपल्याकडे लाईट्स अवेलेबल नसणार, हे डे सामने आहेत आणि निसर्गाने दिलेली देण ही कोणासाठी थांबणार नाही, सूर्य कोणासाठी थांबणार नाही, त्याच्यासोबत आपल्याला फ्लो व्हायचा आहे। नो चेंडू, आणि इथे मात्र आपण पाहू शकाल गावदेवी गावठाण हा संघ इथून जर पाहिलं तर हा पंजा असेल, म्हणजेच रिझल्ट 28, एका धावाची गरज आहे, 1 रन्स। चला ओके, मॅच इज क्लिअर, सामना संपलेला आहे। रकीब 11 शहापूर won the match and man of the match goes to उत्कृष्ट गोलंदाजी अर्थातच उस्मान हा ठरतोय मॅन ऑफ द मॅच। 1 ओव्हर 1 विकेट आणि फक्त 1 धाव, तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो